नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री CET सेल मार्फत महाराष्ट्रातील जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती पब्लिश करण्यात आली। या फायनल मेरिट लिस्टमध्ये जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचा कॅटेगरी वाईज डाटा आहे तो आता आपल्याला मिळाला आहे। यावरून आता आपण असं सांगू शकतो की यावर्षी महाराष्ट्रामध्ये MBBS व BDSचे जे काही कट ऑफ आहेत ते कमी होणार आहेत। यामागील कारण काय आहे, कट ऑफ किती मार्कापर्यंत राहील, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओज टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ काय राहील ही माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण OBC कॅटेगरीचा जर डाटा पाहिला तर यावर्षी साधारण OBC कॅटेगरीतील 1100 ज्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक आहे, या कॅटेगरी रँकपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। जर आपण या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 52,825 या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे। म्हणजेच साधारण यावर्षी महाराष्ट्रामध्ये 530 प्लस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ राहील। ज्या विद्यार्थ्यांचे मार्क 530, 532, 533 या रेंजमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना देखील शेवटच्या राऊंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। या ठिकाणी तुम्ही हा रँक पाहू शकता। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 2 ते 3 हजार जास्त जे काही रँक आहेत त्या रँकवर देखील यावर्षी विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल, कारण विद्यार्थ्यांचा जो काही कॅटेगरी रँक आहे तो चांगला आलेला आहे। नंबर ऑफ व्हॅकंट सीट असल्यामुळे जे काही कॅटेगरी रँक आहे त्यानुसार या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये संधी मिळेल व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ देखील यावर्षी कमी होणार आहे। जे काही कॅटेगरीनुसार कट ऑफ आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेच होते। मी या ठिकाणी ही जी काही कॅटेगरी रँक आहे ती पहा व तुमचा जर कॅटेगरी रँक यापर्यंत येत असेल तर तुम्हाला देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल असं तुम्ही गृहीत धरू शकता। कॅटेगरीनुसार जे काही कट ऑफ आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेच आहेत, तरी पण आता जे काही आपण कॅटेगरीनुसार स्क्रीनवर तुम्हाला कट ऑफ दाखवत आहोत ते तुम्ही पाहून घ्या। त्यापुढे जर आपण महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांचा OBC कॅटेगरीमध्ये रँक 2055 पर्यंत येत आहे, अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। आणि या कॅटेगरी रँकवर जर आपण या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 96,751 या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे व साधारण 494 ते 495 मार्कपर्यंत देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल। तर यावर्षी जो काही MBBSचा कट ऑफ आहे तो 500 मार्काच्या खाली 100% येणार आहे। विद्यार्थ्यांना 495, 494 या मार्कापर्यंत देखील महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल। जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर OBC कॅटेगरी रँक 2055 या कॅटेगरी रँकवर विद्यार्थ्याचा जो काही ऑल इंडिया रँक होता तो होता 83,000 पर्यंत। यावर्षी रँकमध्ये देखील घट झालेली आहे। साधारण जो काही कट ऑफ आहे तो 10 ते 12,000 ऑल इंडिया रँकने कमी होईल। यावर्षी महाराष्ट्रातील काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट इन्स्टिट्यूट झाले आहेत,
तर त्याचा थोडाफार परिणाम याच्या कट ऑफवर पडेल, परंतु खूपच कट ऑफ वाढेल असं होणार नाही. महाराष्ट्रामध्ये काही नवीन MBBS कॉलेज देखील येणार आहेत व कॅपराऊंड 1मध्ये जे संभाजीनगरचं BSP कॉलेज आहे ते देखील सुरू झालं आहे. कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 पर्यंत आणखी 2 ते 3 कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात व ज्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक आपण आता जो काही कॅटेगरी रँक पाहिला 2055 व नीटमध्ये 494 ते 495 प्लस मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांना देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये MBBSची संधी मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण हे जे काही टेक्निकल टर्म आहेत कॅटेगरी रँक, ऑल इंडिया रँक, SML, हे महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्यार्थी व पालकांना माहिती नाही व MBBS मिळणार नाही. यामुळे असे विद्यार्थी BDSची चॉईस फिल करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं कुठेतरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे की गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही व ज्या विद्यार्थ्यांचे 494, 495 पर्यंत मार्क आहेत असे विद्यार्थी कॅपराऊंड 3 स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत MBBSच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राहतील व त्यांचं MBBSचं स्वप्न देखील यावर्षी पूर्ण होऊ शकतं. राहिला विषय BDSचा, तर ज्याही विद्यार्थ्यांना 275 प्लस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये BDS कॉलेज मिळू शकतं. जर तुमचे 275 प्लस मार्क असतील तर तुम्ही कॅपराऊंड 3 किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत प्रयत्न करा. मेरिटनुसार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट BDS कॉलेज मिळण्याची शक्यता राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या MBBS व BDS कॅपराऊंड 1साठी चॉईस फिल सुरू आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये भाग घेतला आहे अशा विद्यार्थ्यांनी अचूकरित्या आपापली चॉईस फिल करा. जर तुम्हाला चॉईस फिलमध्ये मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकता. आमच्याद्वारे तुम्हाला तुमचा जो काही ऑल इंडिया रँक आहे, कॅटेगरी रँक आहे, त्यानुसार एक बेस्ट प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते. त्या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला सर्व कॉलेजचे जे काही कॅटेगरी रँक आहे त्यानुसार कट ऑफ मिळतात. तुमच्या मार्कवर आणि कॅटेगरी रँकवर कोणतं कॉलेज मिळू शकतं याची माहिती देखील तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये दिली जाते. तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. यासाठी आपली जी फीस आहे ती 500 रुपीज आहे. ही जी काही फीस आहे ही पे करून तुम्ही तुमच्या कॅटेगरी रँकनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज योग्य आहे, कोणतं कॉलेज मिळू शकतं याची माहिती तुम्ही घेऊ शकता व चॉईस फिलमध्ये तुमच्या हातून होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्या चुका तुम्ही टाळू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना ही वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या, कारण महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे.